प्रेक्षकांनो, आजचा भाग बघितल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाहीये. कारण त्यांनी प्रतिमा आत्याच्या आणि त्या सायली म्हणजे तन्वीच्या रविराजांच्या अपघाताचं रिक्रिएशनला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रतिमा आत्याची वाचा परत आली आहे त्या अपघातामुळे. त्या तन्वी म्हणून जोरात ओरडल्या. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर सायलीला सुद्धा बरंच काही आठवायला लागले. आणि इतकंच नाही तर अर्जुननी पण एक वेगळंच रिक्रिएशन केलेलं आहे. अरे बाप रे प्रेक्षकांनो, आज बॉम्ब वरती बॉम्ब टाकलेले आहेत यांनी आपल्या अंगावर. तर चला, तुमची उत्सुकता न ताणता काय झालं ना ते सुरुवातीपासून सांगते. सुरुवातीला आपण बघतोय रविराज पूर्णाजीला म्हणवत असतात की भीती सुद्धा माझ्या मनात आहे पूर्णाई, पण त्यापेक्षा जास्ती आशा आहे. म्हणजे प्रतिमा माझ्या समोर जरी असली ना तरी आमच्या दोघांमध्ये 2 ध्रुवांचं अंतर आहे. तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिलाय, याचा त्रास नाही होते मला. तिने मंगळसूत्र घालावं नाही घालावं हा तिचा प्रश्न आहे, पण तिनं आमचं नातं स्वीकारायला नकार दिलाय पूर्णाई. अहो, त्याचा मला ना खूप त्रास होतोय. पूर्णाजी या सगळ्या गोष्टींचा खूप मन लावून विचार करताय. आता रविराज म्हणतात, जीव जाईपर्यंत वाट बघतोय मी तिची आणि बघत राहणार, पण मी आणखीन किती दिवस वाट बघू पूर्णाई? तिच्या डोळ्यामध्ये माझी ओळख पाहण्यासाठी मला किती दिवस वाट बघावी लागणार आहे अजून? आता रविराजांनी जेव्हा हा प्रश्न केला तेव्हा पूर्णाजीच्या मनाला फार लागलंय. आणि प्रेक्षकांनो, सायली आता पूर्णाजीला कशी कन्व्हिन्स करते ना ते बघा. म्हणजे आजचा एपिसोड म्हणजे पर्वणी प्रेक्षकांनो, आणि माझ्यापेक्षा छान तुम्हाला हे कोणीच एक्सप्लेन करणार नाहीये. तर आता ही सायली पूर्णाजीला कन्व्हिन्स करत असते, हे बघा पूर्णाजी, म्हणजे आपण अपघाताची पुनरावृत्ती नाही करणार. तुम्ही जर परवानगी नाही दिली तर अजिबात नाही. पण सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न कायम राहीलच ना पूर्णाजी, म्हणजे आपण जर असं करून बघितलं असतं तर कदाचित प्रतिमा आत्या बऱ्या झाल्या असत्या. या प्रश्नाचं ओझं आपल्या सगळ्यांना सोसवेल का पूर्णाजी? पूर्णाजीचं मन काही हो म्हणे ना, कारण अपघात तो अपघातच असतो प्रेक्षकांनो. आणि त्याचं रिक्रिएशन म्हणल्यावरती विचार करा किती भयंकर आठवणी असतात त्या सगळ्या. आणि या आठवणी हे पुन्हा जगणार आहेत. बाप रे, अंगावर खरंच काटा आलाय प्रेक्षकांनो हे सगळं बघताना. रविराज म्हणतात, पूर्णाई, मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या लेकीच्या अंगावर कुठलंही संकट येण्याआधी ते मी माझ्यावर घेईल, पण तुमच्या मुलीच्या केसाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. आता पूर्णाजी या गोष्टीचा खूप विचार करताय. मग आता सायलीला मात्र खूपच कसतरी होतं रविराजांचं हे वाक्य ऐकल्यावर. ती म्हणते, रविराज काका, अहो प्रतिमा आत्याची जबाबदारी फक्त तुम्हा एकट्याची नाहीये. अहो, त्यांची जबाबदारी ही आम्हा सगळ्यांची आहे. म्हणजे त्यांची सुरक्षा ही आम्हा सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना. आपण सगळेच त्यांच्यावर एवढं प्रेम करतो ना की जे त्यांच्या भल्याचं आहे तेच आपण करूयात, हो की नाही पूर्णाजी? आता पूर्णाजीला म्हणजे रडू येते प्रेक्षकांनो, काय करावं त्यांना कळेना. आता मात्र प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, हे बघ, मला काय वाटतं, आपण ना या सगळ्याला परवानगी देऊयात. आणि अगं पूर्णाई, काळजी करायसारखं काही नाहीये ग यामध्ये, अजिबात रिस्क नाहीये. त्या गाडीच्या मागे जो कोणी ड्रायव्हर असेल ना किंवा ते टेम्पो टॅक्सी जे काही असेल ना, तर ते आपलंच माणूस असणार आहे. तो ड्रायव्हर हा आपल्या ओळखीचा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं पूर्णाई, काळजी करायसारखं काहीच नाहीये. मग आता ह्या कल्पनाताई पण म्हणतात, अहो पूर्णाई, प्रतिमाला जर फायदा होत असेल तर आपण या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये. सगळे मिळून जीव तोडून पूर्णाजीला समजून सांगायचा प्रयत्न करताय. खरंच प्रेक्षकांनो, वयस्कर माणसांना ना काही गोष्टी आधीच कळत असतात, त्यामुळे ते नकार देत असतात. पण बघा, या सगळ्यांनी खूप छान कन्व्हिन्स केलंय. आता रविराज म्हणतात, पूर्णाई, हे रिक्रिएशन आपण करूया ना पूर्णाई? आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर अख्खा भूतकाळ आलाय पुन्हा एकदा. आता ह्या पूर्णाजी विचार करतायत, काय झालं होतं तेव्हा. प्रतिमा त्या तेव्हा या पूर्णाजीला म्हटल्या होत्या की तूच माझी आई गेल्यानंतर मी तुलाच आई मानलं ग पूर्णाई, तू मला वाढवलं सुद्धा त्याच मायेनं. मग पूर्णाजी प्रतिमा त्या म्हणत असतात की बेटा, तुझी आई आणि मी लहानपणापासून घट्ट मैत्रिणी आहोत. नाही म्हणजे तुझी आई जेव्हा शेवटची घटका मोजत होती ना, तेव्हा मीच तिला वचन दिलं होतं की तुला कधीच अंतर देणार नाही म्हणून. आणि हा प्रसंग तुम्हाला सारखा बघायचा आहे प्रेक्षकांनो आता. म्हणजे दाखवलंय त्यांनी खूप छान, असं वाटू देऊ नका की कंटाळवाणं आहे. आता पूर्णाजी निरोप देत असतात शेवटचा या प्रतिमा त्याला, सायली, रविराजांना. तो प्रसंग अगदी तंतोतंत त्यांच्या डोळ्यासमोरून जातोय. म्हणजे पूर्णाजी या सगळ्यांना म्हणतात, गाड्या हळू चालवा, सावकाश जा. आणि आता प्रतिमा त्या म्हणत असतात, रडू नकोस ना ग पूर्णाई, आपण भेटूयात ना परत.
आणि आता पूर्णाजींना ते सगळं आठवून डोळ्यात पाणी आलंय. प्रेक्षकांनो, मी खरं सांगू का, म्हणजे कधी कधी असं वाटतं कंटाळवाणं आहे, पण आज हे सगळं बघताना ना इतकं भारी वाटलंय, खरंच अंगावर काटा आलाय माझ्या. आता पूर्णाजीने या सगळ्यांना परवानगी दिली आहे की माझा तुमच्यावर आणि सायलीवर विश्वास आहे रविराज, माझी परवानगी आहे. आता प्रेक्षकांनो, खरा खेळ पुढे सुरू झालाय. आता सायली खूप खुश होते आणि म्हणते ठरलं तर मग आता आपण रिक्रिएशन करायचं. रविराज म्हणतात हो सायली, मी ना तन्वीला फोन करून येतो या सगळ्या बाबतीत. आता ही सायली म्हणते मी सुद्धा यांना कळवते. आता या पूर्णाजी जरा टेन्शनमध्ये आहेत, पण ठीक आहे, त्यांच्या मनावरचं ओझं जरा कमी झालंय. सायली म्हणते मी आत्ता आले, यांना फोन करून कळवते, आपण हे सगळं आज रात्रीच करूयात. रविराज म्हणतात हो कर बेटा फोन, मी सुद्धा तन्वीला कॉल करतोय. तर आता सायली फोन करते बरं का या अर्जुनला. आणि आता प्रेक्षकांनो काय झालंय, ही प्रिया आहे ना त्या अर्जुन सोबत टाइम स्पेंड करायला गेली आहे ऑफिसमध्ये त्याच्या. आणि अर्जुन कुठेतरी बाहेर गेलेला असताना सायलीचा फोन वाजतो त्याच्या मोबाईलवर. आणि लगेच ही प्रिया काय करते, ही सायली कशाला कबाब में हड्डी म्हणून त्या अर्जुनचा फोन कट करून टाकते, सायलीचा फोन आलेला. आणि पुन्हा 150 आणि काय करते, तो फोन स्विच ऑफ करते. प्रेक्षकांनो, कर्मदरिद्री आहे ही प्रिया. ही कल्पनाताई विचारते काय ग सायली, काय झालं? सायली म्हणते अहो आई, यांनी फोन कट केलाय. आता सायली पुन्हा कॉल करते आणि हे काय, आता तर फोन स्विच ऑफ लागलाय तिला. आणि तिथे कल्पनाताईंना सांगते. आता प्रतापराव वगैरे सगळेजण तिथेच आहेत. प्रतापराव म्हणतात सायली अगं अर्जुन कामामध्ये असेल आणि म्हणून तो फोन कट करत असेल. आणि अगं बेटा, कोणी कामात असेल ना तर त्याला सारखा परत परत फोन करू नये. जर तो तुझा कॉल घेत नसेल ना तर तू फोन करू नकोस पुन्हा, त्याचा कॉल कधी येतोय त्याची वाट बघ. आता सायली म्हणते बरं बाबा, मी वाट बघेल. आता प्रेक्षकांनो, हा अर्जुन त्याच्या कॅबिनमध्ये आलाय, ही प्रिया त्याच्या मागेच लागलेली आहे. आता तो त्याचं काहीतरी काम करत असतो आणि तिला म्हणत असतो जरा एकच मिनिटं तन्वी, बस बस. आता ही त्याच्याकडे अशी बघत असते हसून. प्रेक्षकांनो, आता हिचे जे 12 वाजणार आहे ना पुढे, याची कल्पना हिला नाहीये. आता पुढे बघत राहा काय काय झालंय. आता ही सायली विचारते रविराजांच्याकडे जाऊन काय झालं रविराज काका, तुम्ही तन्वीला फोन केलात का? रविराज म्हणतात अगं नाही, अजून नाही केलाय फोन मी, पण मी त्याचाच विचार करतोय की तन्वी कशी रिॲक्ट होईल या अपघातासाठी, काय म्हणजे या रिक्रिएशनसाठी. ठीक आहे, बघतो मी जरा काय म्हणते ते, फोन करतोच मी. आता ते रविराज फोन करतात. आता हिचा फोन व्हायब्रेटवर असतो. तर आता ही फोन बघते रविराजांचा आणि मनात विचार करते अरे यार, काय या किल्लेदाराचं काय प्रॉब्लेम आहे याचा, पोचलीस का, खाल्ली का, कशाला फोन करत असतो कोणास ठाऊक नेहमी नेहमी. आता ती फोन उचलते बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणते हां बाबा बोला ना. आता रविराज म्हणतात अगं बेटा तन्वी, पोहोचलीस का कॉलेजमध्ये? आता ही म्हणते हो ना बाबा, पोहोचले. आता रविराज म्हणतात अगं तन्वी, मला ना बेटा जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मग आता ही पठ्ठीपा कशी सफाईने खोटं बोलते. अहो बाबा काय आहे ना, मला ना लेक्चरला जायचं आहे, आता माझं लेक्चर सुरूच होणार आहे. आणि ना बाबा आज ना माझे एक्स्ट्रा लेक्चर आहेत, त्यामुळे मला जरा उशीर होणार आहे रात्री यायला. मग रविराज म्हणत असतात अगं तन्वी, अगं बेटा मी काय बोलतोय ते एकच मिनिटं ऐकून घे ना. आता ही कशाची ऐकते, ही लगेच म्हणते नाही बाबा, बाय 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 बाय, मी फोन ठेवते. आता बघणाऱ्यांना असं वाटेल की हे जरा जास्ती ओव्हर दाखवलं वगैरे वगैरे, पण ठीक आहे ना प्रेक्षकांनो, या सिच्युएशनला हे सगळं साजेसं दिसतंय. आता बघा पुढे काय काय मजा झाली आहे ते. प्रतापराव विचारतात काय रे रविराज, काय झालं, तन्वी काय बोलली, येते ना ती? आता रविराज म्हणतात ती यायला उशीर होईल म्हणाली आणि एक्स्ट्रा लेक्चर पण आहेत तिचे. आता मात्र या सगळ्यांनाच टेन्शन आलंय, काय करायचं आता, ह्या तन्वीच्या जागेवर कोणाला उभं करायचं. पण रविराजांचं डिसिजन बघा कसा आहे काय. आता हा अर्जुन या प्रियाला म्हणतोय काय ग तन्वी, किती इझिली खोटं बोललीस ना. आता लगेच प्रिया म्हणते अरे अर्जुन, एवढं चालतं रे, बाबांना काय सांगणार होते मी की अर्जुन सोबत मी खूप टाइम स्पेंड करणार आहे. अर्जुन म्हणतो अरे हो खरंच की. मग लगेच प्रिया म्हणते मला तर जावंसच वाटत नाहीये इथून. मग अर्जुन म्हणतो हो ना, मला पण. प्रेक्षकांनो, आजचे एकही स्किन स्किप करू नका, तुम्ही एवढे जबरदस्त दाखवलेत. प्रिया खूप एक्सायटेड असते, आता तिला वाटतं अर्जुन तिच्यासोबत काय करणार आणि काय नाही. पण आता अर्जुन मात्र मनात विचार करत असतो जाऊच नको ग, मला तुझ्या पायावरचं ते तुळशीपत्राची खून पाहायची आहे.
तुझ्या तळपायावर तो बर्थ मार्क नाहीये हे मला कन्फर्म करायचंय, पण कसं कन्फर्म करू? आता अर्जुन तिच्याशी जरा स्माईल करून वगैरे छान बोलतोय आणि मग म्हणतो कसा, अगं तन्वी एक काम करतेस का? ही प्रिया म्हणते हां बोल ना अर्जुन. अर्जुन म्हणतो माझ्यासाठी छान कॉफी घेऊन येशील का तू? आता लगेच ही प्रिया म्हणते अरे हो सांगते ना मी पिऊनला. अर्जुन तिला म्हणतो अगं नाही नाही नाही, पिऊनला कशाला सांगतेस? अगं मला तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे, मला ती आवडते की नाही, आणि मी तुला किती हक्काने सांगतोय माझ्यासाठी कॉफी आणशील का तन्वी? मग आता लगेच ही म्हणते किती गोड आहेस रे अर्जुन तू, सो स्वीट, मी लगेच आणते हां तुझ्यासाठी कॉफी. हिचे एक्सप्रेशन्स फार भारी असतात प्रेक्षकांनो, काहीशे फनी असतात आणि फार भारी करते ही सगळे हावभाव. तर आता ही त्याला चिमटा चामटा काढते बरं का हाताला, ओ अर्जुन सो स्वीट, आणते हां मी तुझ्यासाठी कॉफी. आता ही येडी गेली बरं का कॉफी आणायला, म्हणजे ही एवढी स्मार्ट आहे प्रेक्षकांनो. पण ही अर्जुनच्या या सगळ्या काय म्हणता येईल डाव जो आहे अर्जुनचा त्यामध्ये कशी फसली बघा. आता या अर्जुनने लगेच चैतन्याला फोन केलाय आणि त्याला बोलावून घेतलंय कॅबिनमध्ये. आता अर्जुन वाट बघत असतो चैतन्याची आणि हे सगळे वाट बघतायत ते या तन्वीची. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो सगळे कसे चिडलेत तन्वीवर. पूर्णाजी म्हणतात ठीक आहे, तुम्ही जे हे ठरवलंय ते आज रात्री शक्य नसेल तर उद्या करूया. सायली म्हणते पूर्णाजी पण उद्यापर्यंत तुमचं मन बदललं तर? नाही म्हणजे बदलणार नाही ना तुमचं मन? आत्ताच तर तुम्ही कशी बशी आम्हाला परवानगी दिली आहे. पूर्णाजी म्हणतात नाही बदलणार सायली मन. मग आता रविराज म्हणतात नाही नाही, जे ठरलंय ना ते आजच पार पडणार आहे, पण त्याच्यावरनं आपण तन्वीला पटवू शकलो असतो. ते पण मला नाही वाटत की कशावरून आपण तिला हे सगळं पटवून दिलं असतं आणि कशावरून ती आली असती. तिचा या सगळ्या गोष्टीला पहिल्यापासून विरोध होता. मग आता ह्या कल्पनाताई पण म्हणतात की हो मला पण असंच वाटतंय की तन्वीनं या सगळ्याला विरोधच करणार आहे. म्हणजे बघा ना मागच्या वेळेला जेव्हा ट्रीटमेंटचाच विषय निघाला होता तेव्हा किती चिडली होती ती, हे आठवतंय ना तुम्हा सगळ्यांना? आता पूर्णाजीला पण कल्पनाताईंचं बोलणं पटलंय आणि रविराजांना सुद्धा हे पटलेलंच आहे. आता या पूर्णाजी म्हणतात हो तिला ही ट्रीटमेंटच पटलेली नाहीये, मला पण असं वाटतंय की ती या सगळ्याला नक्की विरोध करणार आहे. आता सायली म्हणते हो पूर्णाजी पण आता प्रतिमा त्याचं औषध पाण्याचं सगळं तीच बघते ना. रविराज म्हणतात अगं सायली तरी सुद्धा आपल्याला या अपघाताचं रिक्रिएशन तिला पटवून देणं हे जडच जाणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट तिला पटली नाही तर ती किती गोंधळ घालते माहितीये ना आपल्या सगळ्यांना. ती असली तर ठीक आहे पण तिच्यासाठी थांबायची आपल्याला काहीच गरज नाहीये. आता सायली म्हणते पण रविराज काका हा अपघात जर आपल्याला जसाच्या तसा भासवायचा असेल तर गाडीमध्ये तर 3 जण असणं गरजेचंच आहे, तुम्ही प्रतिमा आत्या आणि तन्वी. मग आता रविराज म्हणतात हो गाडीमध्ये तिघेच असणार आहे, मी प्रतिमा आणि तू. आता असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय. काय सायली? आता मात्र पूर्णाजीनं पण टेन्शन आलंय. सायली कल्पनाताई पण बघायला लागल्यात. आता सायली आश्चर्याने म्हणते काय रविराज काका मी? आता रविराज म्हणतात हो बेटा तूच. आता प्रतापरावांना ही कल्पना पटली आहे आणि पूर्णाजींना सुद्धा पटलंय. प्रतापराव म्हणतात अरे हो बरोबर आहे तुझं रविराज. आता हे म्हणजे रविराज आधी म्हणतात की हे बघ सायली तुझ्याशिवाय प्रतिमा कुठेही यायला तयारच होणार नाहीये. मग आता प्रतापराव म्हणतात हो हो हे बरोबर आहे अगदी रविराजचं. अगं सायली तू नशील तर प्रतिमा कशी काय गाडीत बसेल ग? रविराजचा निर्णय मला अगदी योग्य वाटतोय. आता हे रविराज म्हणतात आणि तसं सुद्धा तन्वीला मुलगी म्हणून प्रतिमाने स्वीकारलेलंच नाहीये. अरे तिला तर अजून लहान तन्वी सुद्धा आठवत नाही. म्हणजे त्यावेळेला रिक्रिएशनच्या वेळेला तन्वी कोण आहे नेमकी त्यामुळे काही फरकच पडणार नाहीये. पूर्णाजीला पटलंय ते. मग आता पूर्णाजी म्हणतात रविराजांचं अगदी बरोबर आहे सायली, गाडीमध्ये तन्वीच्या ऐवजी तूच जा. हे सगळं आज रात्रीच करा बाबांनो आणि संपवून टाका हे सगळं. तुमचं हे सगळं रिक्रिएशन होईपर्यंत मी देवाजवळ प्रार्थना करेल की माझ्या प्रतिमेला आणि माझ्या तन्वीला सगळ्यांना सुखरूप घेऊन ये बाबा घरी. आता सायली म्हणते हो पूर्णाजी सगळं तुमच्या मनासारखं घडणार आहे, तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे आहोत. मी जाईल, मी रविराज काकांसोबत आणि प्रतिमा आत्यासोबत जाईल. पण पूर्णाजी तुम्ही काळजी नका करू या सगळ्याची. मी आता प्रतिमा आत्याशी बोलू का? आपल्याला हे सगळं त्यांना समजून सांगावं लागेल. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा प्रतिमा आत्यांना कसं समजवायचं. आता सायलीने खूप छान कन्व्हिन्स केलंय बरं का प्रेक्षकांनो त्या प्रतिमा आत्याला. म्हणजे आजचे सीन म्हणजे धमाक्यावर धमाका आहे प्रेक्षकांनो. आता हे प्रतापराव म्हणतात हो सायली आणि ते देखील तूच करू शकते. सायली म्हणते पूर्णाई तुम्ही
शांत राहा. रविराज म्हणतात, पूर्णाई, माझं मन मला सांगते की जे आज रात्री घडणार आहे ना ते सगळ्यात उत्तम असणार आहे. आता सायली म्हणते, मी ना लगेच बोलते प्रतिमा आत्याशी, त्या जर आता तयार असतील तर आपण सुद्धा लगेच सगळ्या तयारीला लागूयात. मग आता रविराज म्हणतात, हो, मी सुद्धा टेम्पो किंवा त्या म्हणजे ट्रकच्या ड्रायव्हरशी बोलतो, कारण त्या सगळ्यांना सांगायला वगैरे जरा वेळ जाईलच ना. मी करतो ट्रकची व्यवस्था आणि त्या ड्रायव्हरशी पण बोलून घेतो. आता या सगळ्यांचं ठरलंय हा प्रेक्षकांनो. आता बघा, सायली म्हणते, मी आलेच प्रतिमा आत्याशी बोलून. आता प्रतिमा आत्या अगदी प्रतिमा आत्यासारख्याच राहत आहेत, तशीच हेअरस्टाईल, तसेच कानातले, अगदी तसं. आता त्या आवरतच असतात. तेवढ्या सायली पोहोचते त्यांच्या खोलीत आणि म्हणते, अरे वा प्रतिमा आत्या, खूप छान दिसते साडी तुमची. मग आता त्यांच्या हातामध्ये दुसरी सुद्धा साडी असते. आता त्या म्हणतात सायलीला की मी ही साडी बदलवते आता. सायली म्हणते, नाही नाही, नका बदलवू साडी. अहो, रविराज काका आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत. आता प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. मग आता त्यांना आलंय टेन्शन. आता त्या तिथे खाली बसतात त्या पलंगावर. मग सायली अगदी आपुलकीने त्यांच्याजवळ बसते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला जुनं सगळं आठवावं ना, म्हणून आम्ही एक प्रयत्न करणार आहोत. म्हणजे रविराज काकांची तगमग तुम्हाला दिसते ना, तुमच्यासाठी जे भल्याचं आहे त्याच गोष्टीचा प्रयत्न रविराज काका करत असतात. प्रतिमा आत्या, तुम्ही याल ना हो आमच्यासोबत. आता प्रतिमा आत्या काही रिस्पॉन्स देईना. मग आता सायलीला त्यांच्या डोळ्याची भाषा कळते. मग सायली त्यांना म्हणते, प्रतिमा आत्या, इतर कोणावर नाही पण माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, मग तर याल ना तुम्ही. मग आता प्रतिमा आत्या तिला स्माईल करून होकार कळवतात. म्हणजे किती पटकन तयार झाल्या प्रतिमा आत्या. मग सायली त्यांना सांगते की तुम्हाला भेटायला ते डॉक्टर जोशी आल्या होत्या ना, त्यांनी सांगितला हा उपाय. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की आपण जर हा उपाय करून बघितला ना तर तुमची स्मृती परत येऊ शकते. तुमचा जो अपघात झाला होता ना, तसाच अपघात आपण पुन्हा करून बघणार आहोत. आता सायली हे सगळं दबक्या आवाजात बोलत असते. आता सायली म्हणते, म्हणजे तशाच तुम्ही असाल, तसाच मागून येणारा ट्रक असेल, तशीच तुमची मुलगी, म्हणजे हे सगळं आपल्याला तसंच करायचं आहे जसं त्या काळी घडलं होतं. आता या प्रतिमा त्या नाही नाही म्हणत असतात, नको नको, मला नको, हे सगळं नाही करायचंय. मग आता सायली म्हणते, नाही नाही प्रतिमा त्या, घाबरायचं सारखं काहीच नाही त्यात, घाबरण्यासारखं काही नाहीये. हे बघा, आपण सगळे सोबत असणार आहोत, आपण फक्त करून बघणार आहोत. तुमची स्मृती परत आली तर, म्हणजे आली तर किती चांगलं. प्रतिमा त्या, आपण लगेच घरी येणार आहोत, तासाभराचा तर प्रश्न आहे. प्रतिमा त्या आता कन्व्हिन्स होत आहेत बरं का प्रेक्षकांनो. सायली त्यांना एकच वाक्य बोलते, प्रतिमा त्या, हा 1 तास तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. फक्त तुमची साथ हवी आहे प्रतिमा आत्या, द्याल ना तुम्ही साथ. आणि अशा पद्धतीने या प्रतिमा आत्याने सायलीला परवानगी दिली आहे आणि लगेच त्यांनी सुरुवात पण केली हो प्रेक्षकांनो. म्हणजे धमाक्यावर धमाकाचे खरंच आज. आता इकडे बघा, हा चैतन्य अर्जुनला म्हणतोय, अरे अर्जुन, काय फॅन्टॅस्टिक आयडिया केली आहेस तू. म्हणजे त्या काचेवर तन्वीचा पाय पडला तर तिला काही फार लागणार नाही, पण आपल्याला तिचा तळपाय बघता येईल ना. मग आता अर्जुन म्हणतो, अरे कन्फर्म होईल ना आपल्याला की तिच्या तळपायावर कोणतीच जन्मखूण नाहीये, कोणताच बर्थ मार्क नाहीये. मग आता चैतन्य म्हणतो, आण इकडं तो ग्लास, आण पटकन, काचेचा ग्लास. आता ते पाणी त्या कुंडीत टाकतो तो ग्लासमधलं, आणि आता ती ही येणार प्रिया, त्या दाराजवळच त्याने जोरात तो काचेचा ग्लास फोडलाय आणि पुन्हा हे दोघंही जण त्यांच्या कामाला लागलेत. म्हणजे हे सगळं नाटक चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. म्हणजे कॉफी का तो सिर्फ ट्रेलर था, आता मात्र हे काचेचं जे दाखवत आहेत ना ते सगळं सत्य आहे. आता ही कॉफी घेऊन येते आणि म्हणते, अरे अर्जुन, तुझी कॉफी. आता ती पाय देते ना प्रेक्षकांनो, तेवढ्यात तिच्या त्या सँडलच्या बाजूनी काच घुसते बरं का. अर्जुन, चैतन्य वाट बघत असतात की हिच्या पायात कधी काच घुसते. आता तिचा पाय असा जरा तिरपा होतो, त्यामुळे तिच्या एका साईडला ती काच घुसते. आता लगेच चैतन्य आणि अर्जुन धावत येतात. अरे बापरे, अरे बापरे, काय झालं तन्वी. आता ही म्हणते, अरे बापरे अर्जुन, माझ्या पायात काच घुसली आहे, इथे काचा कशा काय पडल्या आहेत. आता लगेच अर्जुन म्हणतो, अरे सुरेशने इथे कुठे काच फोडली आहे, बोलव बरं चैतन्य सुरेशला. आता लगेच चैतन्य पण नाटक करायला लागतो, काय सुरेश, कसं काम आहे तुझं, इथे काचा बिचा पडल्यात, कोणी खपावून घेणार नाही असं. अर्जुन म्हणतो, जा त्याला ओरड. आता चैतन्य गेला बरं का बाहेर. अर्जुन म्हणतो, ये तन्वी, इथं बैस बरं तू. आता तिला लागली हात धरून त्याने त्या सोफ्यावर बसवलंय.
प्रिया विवळत असते, तिला खूप जोरात काच लागली आहे पायाला. पण आता प्रेक्षकांनो, या पुढचा जो सीन तुम्ही बघणार आहे ना, त्यासाठी आत्ताच लाईक करून टाका आणि कमेंट्स मात्र आज भरभरून आल्या पाहिजे. आता बघा रविराज हे सगळेजण बाहेर वाट बघतायत. आता हे रविराज म्हणतात, येईल का रे प्रतिमा? आता प्रतापराव म्हणतात, सायली गेलीये ना आणायला, ती येईल रे नक्की. या कल्पनाताई म्हणतात, भाऊजी निघताना काय काय बोलायचंय हे तुमच्या लक्षात आहे ना? मग आता रविराज म्हणतात, हो वहिनी, सगळं लक्षात आहे. आता या पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना, त्यावेळेचा शब्द न शब्द लक्षात आहे ग आमच्या. तर आता बघा प्रेक्षकांनो, हे चौघही जण बाहेर वाट बघतात आणि तेवढ्यात प्रतिमा त्या आल्या. रविराज म्हणतात, आली आली, प्रतिमा आली. आता बघा प्रेक्षकांनो, लगेच त्यांनी सुरुवात केली आहे त्या सीनला. आता या पूर्णाजी प्रतिमात्याकडे अशा सारख्या बघत असतात आणि प्रतिमात्या पूर्णाजीकडे. मग आता सगळेजण एकमेकांकडे बघायला लागलेत. हा थरार अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो. आता रविराज म्हणतात, पूर्णाई बघा ना कशी हट्टीपणा करते ही. आता लगेच सायलीने रडायला सुरुवात केली आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे सायली रविराजांकडे बघतच राहते. आता मला सांगा, खरं तर सायलीला तो भूतकाळ थोडीच माहीत होता, पण अचानक सायली अगदी जशाच्या तशा रिॲक्शन द्यायला लागते. सायली रडायला लागते आणि म्हणते, आई मला नाही जायचंय, मला नाही जायचंय घरी, मला इथेच राहायचंय. आणि प्रेक्षकांनो, इथे आता पुन्हा जुना सीन त्यांनी दाखवलाय. काय भारी डायरेक्शन घेतलंय हा. रविराज आता बघायला लागतात कल्पनाताईंकडे. मग कल्पनाताई तेव्हा म्हटल्या सायलीला की, सायली बेटा तू शनिवारी पुन्हा ये, शनिवारी परत ये राजा, रडू नकोस ना. पण आता सायली मात्र तशीच रडायला लागते, सेम टू सेम. आणि कल्पनाताई तिला पुन्हा तेच वाक्य बोलतात, अगं नको रडूस बेटा तन्वी, पुढच्या रविवारी शनिवारी तू परत ये आता तरी सुद्धा सायली रडत असते, म्हणजे तन्वी म्हणून बरं का. तन्वी म्हणत असते, नाही तरी पण मला आजच राहायचंय, मला इथेच राहायचंय, मला नाही जायचंय. मग आता रविराज या तन्वीला म्हणतात, असा हट्टीपणा नाही करायचा बेटा, आपण परत येऊयात ना. प्रेक्षकांनो, जुना सीन आणि आता हे रिक्रिएशन अगदी सारखं सारखं दाखवलंय त्यांनी. आता बघा प्रेक्षकांनो, हे रविराज म्हणतात, तन्वी बेटा आपण पुन्हा येऊयात. तेव्हा सायली म्हणते, नाही मला आत्ताच राहायचंय. आणि आता अचानक या सायलीला तिच्या लहानपणचा आवाज कानात घुमायला लागतो, आई मला आत्ताच राहायचंय, आपण इथेच राहूया ना आई. आणि सायली एकदम गोंधळून गेल्यासारखी इकडे तिकडे बघायला लागते. तिच्या डोक्यामध्ये तो प्रसंग तो म्हणजे पुनरावृत्त होतोय, म्हणजे ते सगळं तिला आठवतंय प्रेक्षकांनो. पण आता ही ते एक्सेप्ट करते की नाही, हे मोठं गौड बंगाल आहे. आता या पूर्णाजीचं मन तर खूपच हळवं झालेलं आहे. आता पूर्णाजी या प्रतिमात्याकडे सारख्या बघतायत, प्रतिमात्या सायलीकडे सारखं बघतायत. आता रविराज म्हणतात, पूर्णाई आम्ही निघू का? आता पूर्णाजीला त्यांचं तेव्हाचं वाक्य आठवलंय आणि ते दाखवलंय आपल्याला. पूर्णाजी त्यांना उत्तर देतात, रात्रीच्या प्रवासाला निघालायत, गाड्या जरा हळू चालवा आणि पूर्णाजी पुन्हा तेच उत्तर देतात रविराजांना, रात्रीच्या प्रवासाला निघालायत, गाडी जरा हळू चालवा रविराज म्हणतात, हो पूर्णाई. आता पूर्णाजीने तन्वीला म्हटलेलं होतं तेव्हा की तन्वी गाडीत झोपून जायचं शहाणं बाळ माझं. आणि पूर्णाजी आता तेच म्हणतात, तन्वी बेटा गाडीमध्ये झोपायचं आई बाबांना त्रास द्यायचा नाही. आणि आता तन्वीच्या गालावरनं हात फिरवत त्या म्हणतात, शहाणं बाळ माझं. प्रेक्षकांनो, अगदी तंतोतंत तो सीन त्यांनी क्रिएट केलाय. इतकं भारी वाटलंय ना हे सगळं बघायला, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी आज खडबडून जागी झाली आहे झोपेतनं. तर आता या पूर्णाजीने सेम टू सेम सायलीला पण तसंच केलंय. मग आता रविराज म्हणतात, बरं पूर्णाई आम्ही येतो आता पूर्णाजीने प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावरून पण असा मायेने हात फिरवलाय आणि आता त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्या म्हणतात, बेटा सावकाश जा आणि प्रतिमा आत्याच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलंय प्रेक्षकांनो. आता पूर्णाजीला जेव्हा तेव्हा प्रतिमा आत्या उत्तर देतात ना, अगं पूर्णाई आपण लवकर भेटूयात ना, चल येते मी. आता ते उत्तर सायलीने दिले बरं का पूर्णाजीला, अगं पूर्णाई आपण लवकर भेटूयात, म्हणजे येते मी, तू काळजी करू नकोस. आता सायलीच्या या वाक्याकडे पूर्णाजी, कल्पनाताई सगळेजण बघतच राहतात. म्हणजे हिला कसं कळलं की ते वाक्य अगदी तंतोतंत तसंच आहे. पण तरी सुद्धा अपघातामध्ये म्हणजे या रिक्रिएशनमध्ये डिस्टर्बन्स नको म्हणून प्रतापराव लगेच म्हणतात, बेटा सावकाश जा तन्वी, आणि रविराज गाडी हळू चालव रे. आता सायलीने या प्रतिमा आत्यांचा हात धरला.
प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग टीव्हीवर बघायला अजिबात मिस करू नका. खूपच छान दाखवलंय त्यांनी. आता हे सगळेजण एकमेकांना असे हात हलवून निरोप देत आहे, म्हणजे टाटा असं करतायत सगळेजण. आणि आता प्रतिमात्यांचं काही तिथून पाय ओढे ना, प्रतिमात्या सारख्या त्या घटना आठवत आहेत, म्हणजे त्यांना ते कळतंय की हे सगळं आपल्यासोबत घडलेलं आहे. आता रविराज, हे प्रतिमात्या, हे सगळेजण निघालेत आणि तेव्हाच त्यांनी सीन दाखवलाय. आणि सायलीला तर आता ते सगळं आठवायला लागतं. सायली ते सगळं आठवत म्हणजे काय भारी दाखवलंय प्रेक्षकांनो, म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाहीये ते सगळं एक्सप्लेन करायला. तन्वी त्यावेळेला कसं टाटा करते असं मागे वळून, तिच्या हातामध्ये बाहुली असते, तर ते सगळं सायलीला आठवतं. आणि या दोघीही मायलेकी नुसते एकमेकींकडे बघतायत प्रेक्षकांनो. जबरदस्त, धमाकेदार, म्हणजे असा भाग मी आतापर्यंत कधीच बघितला नव्हता. खूप सॉलिड वाटलं हे सगळं बघताना. तर आता हे सगळेजण नुसते एकमेकांकडे बघतायत निघताना, आणि डोळ्यामध्ये एक वेगळीच हुरहुर आहे, एक वेगळंच टेन्शन आहे. सायली, प्रतिमात्या, रविराज तिघेही जण असे त्या गेटपर्यंत येताना त्यांनी दाखवलंय. आणि त्यावेळेचं सगळं भूतकाळ सुद्धा त्यांनी रिक्रिएट केलाय प्रेक्षकांनो. जबरदस्त, दुसरा शब्दच नाहीये. तर आता हा भाग त्यांनी या सस्पेन्सवर पूर्ण केलाय, पण उद्याचा भाग ऐकायला अजिबात मिस करायचं नाही प्रेक्षकांनो. कारण आता उद्या हे रविराज, प्रतिमात्या आणि सायली तिघे जण गाडीमध्ये बसलेले आहेत आणि मागनं टेम्पो येतोय, म्हणजे सेम टू सेम तो अपघात रिक्रिएट केलाय त्यांनी. इकडे अर्जुन प्रियाला फर्स्ट एड बॉक्सनी ते काच काढून तिला म्हणजे बँडेज वगैरे करत असतो. आणि आता त्याला ते तुळशीपत्र दिसतं का नाही दिसतं, हा खूप मोठा सस्पेन्स आहे. आता मी काही बोलणार नाही बाबा, कारण काय होईल ते काही सांगता येत नाही. पण अपघाताच्या रिक्रिएशन मध्ये जेव्हा हे रिक्रिएशन सुरू असतं ना, तेव्हा या प्रतिमात्याला अचानक त्यांची वाचा येते. जेव्हा तो टेम्पो मागून येतो ना, एकदम जवळ येतो, तेव्हा सायलीला पण काहीतरी आठवायला लागतं आणि या प्रतिमात्या जोरात ओरडतात तन्वी म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो, पुढचे सगळे भाग बघण्यासारखे आहेत, इंटरेस्टिंग आहे आणि धमाकेदार आहे. काय वाटतं तुम्हाला, प्रतिमात्याची स्मृती सगळी परत येईल का फक्त वाचा परत येईल? मला तर वाटतं तन्वी म्हटल्यावर भूतकाळातलं सगळंच आठवलं असणार आहे. प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा भाग मला लाईक कमेंट करून नक्की सांगा.